बातमी पुण्यातून आहे। पुणे विमानतळावरची विमानसेवा हळूहळू पूर्ववत होतीये। सकाळी 7:30 पासून विमानांची उड्डाणं पुन्हा एकदा सुरू झालेली आहेत। सकाळी 8 वाजल्यापासून विमानांचं आगमन पुन्हा सुरू झालंय। केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। हवाई दलाच्या सुखोई विमानांच्या अपघातानंतर वाहतूक विस्कळीत झाली होती। धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी रात्रभर विमानसेवा बंद होती। रात्री 10:30 वाजता हवाई दलाच्या विमानाला अपघात झाला होता आणि त्यामुळे हवाई वाहतुकीवरती मोठा परिणाम झालेला होता। शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देईल। शिवानी, हळूहळू विमानसेवा पूर्वपदावर येताना पाहायला मिळतेय। कसं टाइम टेबल आहे सध्या विमानाचं आणि प्रवाशांची गैरसोय कशी झाली आहे? रात्री 10:30 वाजता हा अपघात घडला आणि त्याच्यानंतर रात्रभर विमानसेवा आहे ती बंद ठेवण्यात आली होती। इंडिगो असू दे, एअर इंडिया असू दे किंवा बाकी विमान कंपन्या आहे त्या सगळ्या विमान कंपन्यांना माहिती देऊन त्यांची विमानं आहे ती रद्द करण्यात आली होती। त्या विमान कंपन्यांकडून सगळ्या प्रवाशांना देखील या सगळ्या संदर्भातली माहिती दिली होती। आता 8:30 वाजल्यापासून ही सगळी वाहतूक आहे ती व्यवस्थित आणि सुरळीत करण्यात आलेली आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात येते। मात्र रात्रीपासून अनेक प्रवासी आहेत ते या ठिकाणी आहेत ज्यांचे 5:30 वाजताची रात्री 2 वाजताची काही फ्लाइट्स होत्या त्या रद्द झाल्या आणि त्यामुळे त्यांना स्वतःच त्या प्रवासाची पर्यायी सोय करावी लागली। माझ्यासोबत हा सगळा ग्रुप आहे जो गोव्याला पुण्यातून निघाला होता त्यांच्या ऑफिसच्या कामासाठी, मात्र आता त्यांना इथनं मुंबईला शिफ्ट करण्यात येत आहे। काय रात्रभर कशी परिस्थिती होती? सगळे लोक वेगवेगळ्या लोकेशनवरून आलेले आहे। काही लोक काल सकाळपासून प्रवास करत होते आणि इथे आल्यानंतर आम्हाला कळून चुकलं की इथे रद्द झालेली आहे। आम्हाला एक अपेक्षा होती की 7 नंतर ते ऑपरेशन स्टार्ट होणार, 8 वाजताची आम्हाला फ्लाईट मिळेल वगैरे, पण तसं काहीच आम्हाला मिळाला नाही पर्याय। आणि त्यामुळे आम्ही आता मुंबईला जातोय। ज्याच कंपनीच्या माध्यमातून आम्हाला बस करून दिलेली आहे त्या मुंबईवरून आम्ही आता टुवर्ड्स गोवा जवळजवळ 600 लोक आम्ही वेगवेगळ्या लोकेशनवरून जातोय। काय काय माहिती देण्यात आली होती विमान प्रशासनाकडून? त्याच्याकडून काही माहिती नाही, कारण की आम्हाला डायरेक्ट कंपनी आमच्या ज्यांनी आमचं ऑर्गनाईज केलंय तर तिथूनच आम्हाला सांगितलं गेलंय, म्हणजे यांनी डायरेक्ट सॉरी सांगितलंय की काही होणार नाही। मग तेव्हापासून आम्ही आशेवरच आहेत। शेवटी आता पर्यायी आमच्याच कंपनीने आम्हाला पर्यायी म्हणून मुंबईला आणि आता आम्ही मुंबई टू गोवा ट्रॅव्हल करणार आहोत। आपण बघितलं तर एकच धावपट्टी आहे विमानतळावर आणि याच धावपट्टीवर असा अपघात झाल्यामुळे अनेक विमानं रद्द करण्यात आली होती आणि त्याच विमान प्रवाशांना मोठा फटका आता सहन करावा लागतोय। निश्चित शिवानी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.